भेळ खायचा मूड आला होता. मग वाजलेले 5 म्हटलं चला तर मग मस्त असं इव्हिनिंगच्या टायमिंगला भेळ बनवायच्यासाठी चिरमुरं घेतलेले आहेत, थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. त्यामध्ये मस्त अशी वरून चटणी टाकलेली आहे. ही लाल चटणी आहे इथे आणि सोबत 2 ते 3 चमचे तेल वापरलेलं आहे. ही सोलापूर स्टाईल आहे, कटाचं भेळ म्हणून म्हणतात हिला. आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे. त्यानंतर यामध्ये फरसाणा पण मी टाकून घेतलेला आहे आणि तो पण छान असा मिक्स करून घेतलेला आहे इथे. आणि थोडी भेळ मी बाजूला काढलेली आहे कारण सोलापूरवाल्यांना टोमॅटो आवडत नाही. मग सोलापूरच्या भेळमध्ये हे गोडपणा नसतो. फक्त सांगलीवाल्यांना ही गोड चिंचेचं पाणी लागतं म्हणून मी चिंचेचं पाणी नसल्यामुळे मी इथे टोमॅटो सॉस वापरलेला आहे. मस्त अशी कसुरी मेथी टाकलेली, कोथिंबीर नसल्यामुळे. आणि दोन्ही पण भेळ माझ्या इथे तयार झालेल्या आहेत, बघू शकता इथे. एक आहे सांगलीकरांसाठी स्पेशल अशी जी गोड थोडीशी भेळ असते, तिखट पण असते. आणि ही सोलापूरची अस्सल तिखट भेळ असते. यांना चिंच गुळाचं पाणी आवडत नाही. तुम्हाला मी छोटी टिप सांगणार आहे इथे. जर चिंच गुळाचं पाणी नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस जरी वापरला तरी चालेल. हे एकदम टेस्टी बनते. आता कोथिंबीर पण नसल्यामुळे मी इथे कसुरी मेथीचा वापर केला आहे. त्याने तर अगदी अप्रतिम भेळ झालेला आहे इथे. त्यामध्ये तुम्हाला कोणती भेळ आवडली कमेंट करून नक्की सांगा.